आज आपण मधुमेहासाठी थाळीचा नियम बघणार आहोत। भारतातील लोकांना थाळीमध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट घेण्याची सवय आहे आणि त्यामुळेच भारतातील मधुमेहाचं प्रमाण भरपूर प्रमाणात वाढत चाललेलं आहे। तर साधा सोपा थाळीचा नियम आहे 50% 25% 25 म्हणजे 50 25 25 असा थाळीचा नियम आहे। यामध्ये 50% भाज्या, यामध्ये काय घ्यायचं आहे तर 50% भाज्या, यामध्ये हिरव्या पालेभाज्या, भरपूर प्रमाणात सलाड आणि बाकीच्या ज्या सर्व प्रकारच्या भाज्या आहेत त्या उकडून किंवा आपण भाजीच्या स्वरूपात, पण क्वांटिटी वाईज जे तुमची थाळी आहे त्यातलं 50% तुमच्यात भाज्या गेल्या पाहिजेत। याचा फायदा काय होतो तर भाज्यांमध्ये फायबर भरपूर असते, त्यामुळे साखरेचं ॲब्सॉर्प्शन स्लोली होतं आणि पटकन साखर वाढत नाही। दुसरा त्याचा फायदा काय होतो तर फायबरमुळे पोट साफ राहण्यास मदत होते, गट बॅक्टेरिया चांगले राहतात। भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे मधुमेह नियंत्रण राहण्यात मदत होते, HbA1c कमी होतं, इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होतो। हा झाला भाज्यांचा फायदा। दुसरा आहे त्यात 25% धान्य। तर भारतीय लोकांमध्ये धान्य खाण्याचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे जर तुम्ही रोज कुठल्याही भागातलं भारतीय लोकांचं जर थाळी बघितली तर त्यात 50 ते 60% हा कार्बोहायड्रेट असतं आणि ते धान्य असते, म्हणजे भात असू शकतो, भाकरी किंवा रोटी असू शकते, चपाती असू शकते, अशा प्रकारचं कार्ब्सचं प्रमाण जास्त वाढतं म्हणजे धान्य। तर धान्य हे 25% किंवा त्याच्यापेक्षा कमी केलं तरी चालतं, पण मिनिमम खाण्याची सवय असल्यामुळे एकदम आपण बंद करू शकत नाही। धान्यामध्ये जास्त प्रमाणात तुम्ही ग्रेन्स खाल्ले पाहिजेत, म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा गहू ह्याचं प्रमाण ठेवलं पाहिजे। एका वेळेस एकच धान्य खायचं, मिक्स म्हणजे भात आणि ज्वारी किंवा भात आणि भाकरी असं खायचं नाही आहे। धान्यांमध्ये काय काय टाळावं तर बऱ्यापैकी तुम्ही मैदा टाळला पाहिजे। धान्यांमुळं काय होतं त्यात पण फायबर असते, तुमच्या नेहमीच्या ॲक्टिव्हिटीसाठी लागणारी कार्बोहायड्रेटची गरज पूर्ण होते, त्यामुळे धान्य हे 25% गरजेचं आहे। त्याच्या पुढचं आलं की राहिलेले 25% आहे ते प्रोटीन। तर भारतीय लोकांमध्ये प्रोटीनचं इंटेक फार कमी आहे। प्रोटीन खाल्ल्यामुळं मधुमेह नियंत्रणात राहतो, HbA1c आटोक्यात येतं, इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होतो, मसल बिल्डिंगला मदत होते, त्यामुळं मधुमेहाचं नियंत्रण आणखीन चांगल्या प्रकारे होतं। मग प्रोटीनमध्ये काय काय आलं पाहिजे 25% मध्ये तर सर्व प्रकारची कडधान्य, दुधाचे पदार्थ किंवा मांसाहारी पदार्थ, चिकन, मटण। तर अशा प्रकारे तुमची थाळीचा नियम जर व्यवस्थित पाळला तर तुम्हाला लागणारे गोळ्या, औषधं, इन्सुलिन किंवा वाढणारी शुगर ही लवकरात लवकर नियंत्रणात येऊ शकते। हा थाळीचा नियम पाळल्यास तुम्हाला भरपूर प्रमाणात गोळ्या, औषधं कमी करण्यास आणि मधुमेह नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते। धन्यवाद।